नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, आमच्याकडे पाहुणे आलेत आज. ते खूप दूरवरून आलेत आमच्याकडे. लातूरवरून आपली स्पेशली नारळाची बाग पाहण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांना आपण विचारूयात त्यांचा एक्सपिरियन्स. कारण स्वतःची स्तुती स्वतःच माणसाने कधी करू नये. कारण दुसऱ्यांना एक काय वाटतंय याचा हं. एक एक्सपिरियन्स आपल्याला असावा. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात ते सांगा आणि आमची बाग एकंदरीत पाहून तुम्हाला काय वाटलं हे संपूर्ण तुमचा अनुभव सांगा. ओके. मी तुकाराम मुस्के. हां, मी राहणार लातूरचा आहे. हां, अ, आम्ही पण ऑगस्ट 2022ला जवळपास 200 ग्रीन डॉर्फ जातीचे नारळ लावलेले आहेत. हां. पण आणि यांचीही लागवड साधारण त्याच दरम्यान आहे. हां, आमच्या सोबतचीच लागवड हो. आहे. तर इथं पाहिल्यानंतर असं वाटतंय की जवळपास आम्ही अर्ध्या लेव्हललाच आहोत. नाही असं काही नाही. अ, कारण हां, कारण इथं शेणखताचा वापर, हां, त्याचा किती फरक पडला झाडाच्या हां, वाढीवरती, जमिनीचा फरक किती पडतो, हे हां. एकंदरीत पाहायला मिळालं. हं. आणि ऑब्व्हियसली म्हणजे भरपूर काही शिकायला मिळालं, इन्क्लुडिंग म्हणजे फ्लॉवरिंग कसं, हां. नर, मादी फ्लॉवरिंग हे सर्व म्हणजे सगळे. त्यांनी काय सांगतायत हे शेणखताचं. माझे असे 2 प्लॉट आहेत. मी आतापर्यंत ते काही कधी हं, सांगितलं नाही. माझ्या व्हिडिओमध्ये पण बोललो नाही. हो. 2 प्लॉट आहेत. एकामध्ये खड्डे खणल्यानंतर शेणखत भरलं होतं आणि एकामध्ये शेणखत भरलं नव्हतं. तर त्यांनी तो अनुभव केला आणि त्यांच्या म्हणजे जास्त मला समजलं, की हां, मी पण त्याकडे त्या नजरेने आतापर्यंत कधी पाहिलं नव्हतं. बरोबर. तर तुम्ही म्हणलाय, त्यानंतर आम्हाला जाणवतंय, की शेणखत भरल्यानंतर काय इम्पॅक्ट होतो हो. आणि त्याच्या खोडांची साईज किंवा ह्या गोष्टी सर्व आहेत. त्या एकंदरीत म्हणजे कशा आहेत, त्या हं. तुम्ही पाहिल्या. आणि मलाही छान वाटलं. एवढ्या दुरून ते आमचे बाग पाहण्यासाठी स्पेशली आले. हो. आणि हे तर झालंच आणि हां. आता एक छानसे मित्र पण बनलेले हो, आहेत हो. माझे. ते तर आहेच. हो. आपण समान एक शेती करतो आणि हो ना. माझा जो हा प्रोग्राम आहे पूर्ण YouTube वगैरे चालवतो. हा फक्त आपल्या कम्युनिटी हेल्पसाठी. बरोबर आहे. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो, कोणाला एक उदाहरण देत असतो. जर ज्यू लोकांनी एकमेकांची हेल्प नसती केली, त्यांची कम्युनिटी हेल्प त्यांनी केली नसती, तर ते सर्व्हाइव्ह करू शकले नसते. नसतं. बरोबर आहे. तशी आज आपण जर एकमेकांची हेल्प नाही केली, मे बी आपण सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. नाही, ही खूप जमात छान उदाहरण दिलं बरं. हां, म्हणजे ॲक्चुअली म्हणजे मी अभ्यासक आहे. हं. मी वाचन-विचन माझं बऱ्यापैकी असतं. एक हो. आर्टिस्ट आहे मी. त्यामुळे मी ह्या गोष्टींकडे बऱ्याच उघड्या नजरेने, उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. हा हं. एकंदरीत अनुभव. त्यांचा अनुभवही छान होता आणि माझंही त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर झाले. एकदम सुंदर वाटलं मित्रांनो. तुम्ही आमच्या व्हिजिट करू शकता. मी वेळ देत असतो स्पेशली. हां, आज तुम्ही एवढ्या खूप वेळ दिला. एवढ्या दूरवरून येता त्यावेळेस आम्ही वेळही देत असतो मित्रांनो. हा एकंदरीत अनुभव आमचाही छान होता मित्रांनो आणि त्यांचाही एकदम सुंदर अनुभव होता. धन्यवाद मित्रांनो. थँक यू.